16 एप्रिल 17 एप्रिलला लोकसभेचं एक विशेष सत्र बोलावलं आणि त्यामध्ये महिलांना सांगण्यात आलं की हे आरक्षणाचं बिल आहे। जेव्हा की हे आरक्षणाचं बिल होतं, हे डिलिमिटेशनचं बिल होतं। काही राज्यांमध्ये याचा फायदा मिळावा आणि कायम सत्तेमध्ये भाजप राहावं यासाठी हे बिल ठेवलेलं होतं। त्यांना जर बिल पास करायचं होतं तर 2023ला हे बिल पास झालेलं होतं, ते 2024ला सुद्धा लागू करू शकले असते। परंतु यांची मागणी वारंवार हीच आहे की 2011ची जी जनगणना आहे त्यानुसार केलं पाहिजे। आमची मागणी ही आहे की तुम्ही 2026ची जनगणना करा किंवा तुम्ही ज्या पद्धतीने SC ST महिलांना त्यामध्ये समाविष्ट केला, आम्ही आदर करतो। काँग्रेस पक्षाने केव्हाही SC ST लोकांचा आदर केलेला, परंतु त्याचबरोबर OBCच्या महिलांना त्यामध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे। यासाठी आमची मागणी आहे, जर ते OBCच्या महिलांना त्यामध्ये समाविष्ट करत असेल तर 2023ला सुद्धा आम्ही लागू करा, आम्ही त्याला समर्थन करतो। परंतु तसं नसेल, त्या दिवशी बिल जे ठेवलेलं होतं ते डिलिमिटेशनचं होतं, ते जर त्यांना केलं असतं त्या दिवशी तरीही सुद्धा ते 29लाच लागू होणार होतं, ते काही त्या दिवशी लागू होणार नव्हतं। तुम्हाला जर लागू करायचं तर चला मान्य करा, 2023 आजच लागू करा, आम्ही समर्थन करतो। परंतु तसं नाही आणि म्हणूनच आम्ही सांगतोय की 2026ची जनगणना करा, 2029ला द्या। परंतु ते असं करणार नाही, ते फसवं सरकार आहे। ते आरक्षणाचं बिल नव्हतं, ते डिलिमिटेशनचं बिल होतं। आम्ही सक्त यांना तोंडावर पाडलेलं आहे आणि महिला हे समजून गेलेलं आहे की यांना हे आरक्षण द्यायचं नाही, ठोकलं पाहिजे। आणि जे डायसवर बसलेले होते त्यांनी का कानामध्ये भोळे टाकले होते का? एवढं जर तुम्ही पुळका आणता ना कायम, तर त्या दिवशी डायसवरून त्यांनी हात धरून खाली काढायला पाहिजे होते त्या बागेश्वर महाराजाला। याच ठिकाणी जर काँग्रेसचा कुठलाही नेता असता तर ते सरळ त्या ठिकाणून निघून गेलेले असते किंवा त्याला हात धरून बाहेर काढलं असतं। परंतु हे त्यांनी केलं नाही, कारण हे सत्तेला हपापलेले लोक आहे। हे सत्तेसाठी मग कुठल्या महाराजाचा वापर करो, कुठल्या त्या काय काय आता बोलू नये, कशाचाही वापर करू शकतात। ज्या पद्धतीने त्यांनी नाशिकचा वापर केलेला आहे तेव्हावरून तुम्ही समजून जायला पाहिजे की हे कुठल्या स्तराला जाऊ शकतात। सुद्धा पहिल्याच सीटवर बसलेले होते आणि ते सुद्धा दुसऱ्याच पहिल्या सीटवर बसलेले होते, पण आम्ही हे बघितलं की त्यांना किती सिक्युरिटीचं महत्व आहे। आम्हाला सिक्युरिटीची गरज नाही, मला वॉशरूम लागली परंतु जाणार नाही परंतु दुसऱ्याला जाऊ दिलं नाही। हा कुठला नियम? स्वतःची विमानं वापरा ना तुम्ही। तुम्ही जेव्हा एका विमानात येता आहात तर तुमच्यासाठी काय वेगळी सिक्युरिटी आणि आमच्यासाठी वेगळी सिक्युरिटी? म्हणजे महिलांनी जाऊ नये पुढे, त्यांचा सिक्युरिटी गार्ड आडवा हात करून उभं होता जोपर्यंत ते गेले नाही। हे कुठल्या कायद्यात बसते हे मला सांगा। बघा, आरक्षण महत्वाचं आहे आणि आम्ही संविधान वाचवण्याचाच प्रयत्न केलाय। आज जो विजय झालेला आहे तो संविधानाचा झालाय की बाबासाहेबांनी सांगितल्यामुळेच आज OBCच्या महिला या ठिकाणी बसलेल्या आहे आणि संविधान वाचवण्याचं काम हे काँग्रेस पक्षाने सभागृहात केलंय। कारण त्या दिवशी जर बिल पास झालं असतं तर निश्चितच संविधानाची हार झाली असती, परंतु बिल पडल्यामुळे संविधानाचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे। कारण बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं की दीन दलित OBC मायनॉरिटी सगळ्या महिलांना न्याय मिळाला पाहिजे, तो न्याय निश्चित मिळाला नसता। परंतु आज 2026ची जनगणना झाल्यानंतर बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण होणार आहे आणि संविधानाचा विजय होणार आहे। वर्षाताई गायकवाड भोसले, बरोबर आहे ना, ते हेच बोलू शकतात, त्या दुसरं काय बोलू शकतात? त्या पद्धतीने त्या दिवशी त्यांचे लोक डिबेट मध्ये सांगत होते की 15 मिनिटं जर थांबले असेल तर 50 असतात ना। त्यांना असं वाटतं, बघा प्रणतीताई ज्या आहे स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे गेलेल्या आहे। आज आमच्या ज्याही महिला असेल स्वतःच्या कर्तृत्वावर गेल्या, ठीक आहे, त्यांच्या घराण्यात लोक होते, वडील होते, आज आमचे बापदादे राजकारणात होते, मग आम्ही राजकारणात नाहीये, आम्ही टिकलो नाही। परंतु हे जे आहे भाजपाच्या ज्या महिला आहेत त्या घराणशाहीच्या गोष्टी तर त्यांनी बोलू नये। नांदेडला 7 तिकीट दिल्या एका घरामध्ये, त्यांना तेव्हा काही वाटलं नाही। काँग्रेसवर बोट यासाठी दाखवतात कारण त्यांच्याकडे बोलण्यासाठी काहीही राहिलेलं नाही। आमच्या सन्माननीय ताई आहे आणि त्या स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे गेल्या।